रत्नापूर टोलनाक्यावर मानवत पातळीतील स्थानिक वाहकांना टोलमाफी द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा मनसेचा इशारा. मनसेचे टोल व्यवस्थापकांना निवेदन. महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर. महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग 61 वरील रत्नापूरजवळील टोलनाका सुरू झाल्यामुळे मानवत आणि पाथरी तालुक्यातील स्थानिक नागरिकांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचा आरोप होतो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोल नाका व्यवस्थापकांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. मानवत आणि पाथरी 7 किलोमीटर अंतरावरच टोलचा बोजा आणि मानवत आणि पाथरी दोन्ही तालुके केवळ 7 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदार वर्गाची या दोन्ही शहरामध्ये रोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. दैनंदिन कामकाजासाठी या टोल नाक्यावरून वारंवार जावे लागत असल्याने स्थानिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शासनाच्या नियमानुसार टोल नाक्यापासून 20 किलोमीटरच्या आत राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या खाजगी वाहनांना टोलमाफी द्यावी लागते किंवा त्यांना मोफत पास उपलब्ध करून द्यावा लागतो. असे होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक वाहनांना लवकरात लवकर टोलमाफी किंवा मोफत पास देण्यात यावा आणि मानवत पाथरी शहरातील स्थानिक खाजगी वाहनांना तात्काळ टोलमाफी द्यावी किंवा मोफत पास मंजूर करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी टोल प्रशासनावर राहील असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. दिलेल्या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष महादेव काकडे, शहर अध्यक्ष संतोष कोराडे, तालुका अध्यक्ष माऊली दहे, बालाजी पावळ, गोविंद घाणगे, मनसे नेते दत्तराव शिंदे यांच्यासह मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे आपल्याविषयी काय माहिती काय की आपली लोक येतात आम्हाला 5 दिवसात जावं लागते. हे कोण आम्ही भरू शकत नाही. तुम्ही वरी काय बोलायचं बोला ते सांगायचं. तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही जर अशी हुशारी करणार तर टोला वरी जर खाली आम्ही कुठे जाणार नाही. आम्ही तुमचीच बघू. कारण तुम्ही इथे तुमच्या बापाला तुम्ही वरी फोन लावून सांगा कोण आहे तुमचे बाप वाचले ते म्हणा इकडे एवढं माहिती नाही. सांगा बोला त्याला कोण आहे तुमच्या वरी फोन लावा. प्रॉब्लेम काय मला सांगा. प्रॉब्लेम हे की आम्ही लोकलला टोल भरू शकत नाही. हे प्रॉब्लेम आहे आमचा. काय प्रॉब्लेम म्हणजे लोकलवाल्यांसाठी 360 रुपयाचा पास आहे. त्याशिवाय दुसरं काहीच ऑप्शन नाही. एक मिनिट मी आता आणखी सांगायला तुम्ही इथं प्रेमानं बोला. बाकी सगळे बोलताय व्यवस्थित. तुम्ही व्यवस्थित तुमची थोडी सगळे व्यवस्थित वापरा. काही गरज नाही. मी सांगायला रिक्वेस्ट करतोय तुम्हाला. एवढं 360 रुपयाचा पास आहे लोकलवाल्यांसाठी. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही ऑप्शन नाही. आम्हाला हे तुम्ही 7 रुपये मागून आम्हाला रोज आपण करत आमची शिकत नाही. मुली कळवा त्या गाडी करू नका तुम्ही. बिलकुल काहीच नाही. तुमच्या पद्धतीने मी तुमची रिक्वेस्ट आहे तुम्ही बोला ना. फोनवर कोणत्याही गोष्टी तुम्ही आपण काय करू नियोजन दिल्याच्या बाद मी ते मेल करतो. मेल केल्याच्या नंतर तुम्ही फॉलोअप द्या. मी फॉलोअप घेतो. त्याच्यानंतर ते जर ठरवतील मी मेल करतो. तुम्ही जात असाल तर तुम्ही माझ्याकडे द्या. एक नियोजन देतो आम्ही तुम्हाला माहिती 8 दिवसामध्ये आमचं नाही झालं. तुम्हाला जे करता येईल ते करा. बिलकुल आमचा तुमचा काही वाद नाही. एक नियोजन तुम्हाला देतो. 8 दिवसात आम्हाला नाही काय झालं रोड नाका पुरा बघा. बिलकुल आम्ही नियोजन टाईप करायचं. ॲज डेटला आपण ते फॉरवर्ड करू. तुम्हाला नियोजन थोड्या वेळ काय करा नाही 8 दिवसामध्ये आम्ही आमच्या वरती करू. काय म्हणायला माझ्याकडनं तुम्हाला पूर्ण सूट आहे. तुम्ही काहीही करा. आमच्या घरची प्रॉपर्टी नाही. ठीक आहे.
तुम्हाला फोडायचंय, टोल बंद करायचंय, हो. रोड खोदायचंय, आम्ही आमचं तुम्ही काम काही करतो. करा. तुम्ही तुमचं स्वातंत्र्य आहे, ते तुमचा हक्क आहे. ठीक आहे. तुम्ही मला निवेदन द्या, मी ते फॉरवर्ड करतो. त्याच्यावर काय सोल्युशन आहे ते मी तुम्हाला फॉलो करून सांगतो. याला काय म्हणतो म्हणजे एक गुन्हा लावून निघालं नाही. मग काय झालं? तुम्ही- बघू आपण. सध्या मी